नमस्ते, आप सर्वांचं स्वागत करत आहे स्मार्ट ज्ञान आदिवासी क्रांती चॅनलवर। व्हिडिओला स्किप करू नका। पहिलं माझे काही प्रश्न आहात ते ऐका, त्याच्यानंतर तुम्हाला वाटला तर स्किप करा। ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मी आपल्या गावाचे आई वडिलांना विचारू इच्छितो। माझा पहिला प्रश्न, काय आपल्या क्षेत्रात आपल्या गावात सरकारी शाळेवर आपले पोसेला चांगली शिक्षा मिळत काय? पहिला सवाल। दुसरा सवाल, काय त्यांना दुपारचं जो जेवण भोजन तो चांगला काय? माझा तिसरा सवाल, काय जे शाळेत तो आपला मुलगा शिकत असेल ते शाळेत पोसायला चांगला शुद्ध पाणी प्यायला काय? शौचालयासाठी जी व्यवस्था ती स्वच्छ काय? आणि चौथा सवाल, चांगला बसून शिक्षा ग्रहण करू काय? पण खास दुसरा पॉइंट, या गावातील विद्यार्थी शहराचे प्रायव्हेट शाळाचे स्टुडंट सोबत कदमवर कदम मिळवून चालून काय? ते हिसाबी कम्पीट करून काय? अगर हां तर तुमच्यासाठी हो व्हिडिओ नाही मिळत। माझे हे प्रश्न ऐकून तुम्हाला काही अलग वाटला हवा, काय ही सिस्टम तर प्रायव्हेट शाळांना राहा, पण हकीकत तसा नाही आहे। हर सरकारी शाळेवर पण ही जी सुविधा, ही बेसिक सुविधा मिळायला पाहिजे, हे आपल्याचे अधिकार आहात, हक्क आहात। आप आई वडिलांना असा वाटत हवा का हो तर फक्त सांगत आपल्याला कसा अधिकार, आपल्याला कसा हक, कसं काय शाळेचा सुधारायचा हवा, शिकवायचा हवा आहे तर आखा मास्तर पा राहत, मोठे साहेबा पा राहत, तर आपले पण कसा हवा तुम्हाला असा वाटत हवा। पण ते कायदा कानून मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सर्वात आधी मी आपल्या भारत देशात सरकारी शाळा कोठे का काय होत आहे ते पहिला सांगतो तुम्हाला। आपल्या भारत देशात 2024-25 चे जे सर्वे करण्यात केलं तेव्हा कुल एकूण प्रायव्हेट आणि सरकारी दोन्ही शाळा मिळून त्याचा आकडे काय असा हा काही 14,72,000च्या आसपास काही शाळा आहेत। तेव्हातून जे सरकारी शाळा आहात ते 10,13,000च्या आसपास आहात। सरकार चांगली शिक्षा मिळावी याच्यासाठी त्यांना डेव्हलप करायला चालू केलं आहे। पण तरी सुद्धा एक नागायचं असे तर आपल्या भारत देशाला शिक्षित बनवायसाठी जेवढ्या शाळा पाहिजेत, जेवढा भागीदार पाहिजे, तेव्हा 69% सरकारी शाळाच आहे। तेव्हातून कमी होऊन 10,13,000च्या आसपास सरकारी शाळा आहेत। हे कमी व्हायचं कारण काही आपला समाज या आपला जनता आपले पोसायचे चांगल्या भविष्यासाठी विचार करून तो आपला मुलाला प्रायव्हेट शाळांवर दाखला करवतो, आणि त्याच्यासाठी सरकारी शाळांत दाखला न होण्याचा कारण त्यांचा काही एक रूल आहे, नियम आहे। 25% कमी अगर ऍडमिशन झाला, नोंदणी झाली, तर ती शाळा दुसऱ्या मोठ्या शाळेत विलय करून ती शाळा बंद करण्यात येत आहे। आणि असा काही गेल्या 2024-2025 चे सर्वे मा असा जाणायला मिळाला की कम से कम आपल्या पुरे देशात सरकारी शाळा 19,000 विलय झाल्या आहेत। राहता एक असा पड येईल की आपल्या सरकारी अलग अलग क्षेत्रात अलग अलग कानेकोपऱ्यांचे गावात शाळा आहात त्या बंद व्हायला लागतील, आणि त्याच्यासाठी मग आपल्याची जी मुलं आहात या आपल्याची जी पोसे आहात त्याला आपल्याला आपले पोसायला शाळेत घालवायला लागत। तर आप सर्व पेरेंट्सची माझी हीच अपील आहे, हीच विनंती आहे की आपल्याला यो भाग्य आहे की आपला पोसे चांगला शिकायला पाहिजे, त्याच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे, पण हर एक पेरेंट प्रायव्हेट शाळा अफोर्ड करू नाही शकत, प्रायव्हेट शाळा शिकवून नाही शकत। तर खास करून गावाचे पालकांना ही खास माझी विनंती आहे की आपल्या मुलाला आपल्या जे परिसराची समोर शाळा आहे ते शाळेत ऍडमिशन द्या, आणि जर आपले पोसांच्या भविष्य सुधारायचे हवा या चांगला शिक्षण मिळवून द्यायचं हवा त्याच्यासाठी सरकारने काही नियम बनवेला आहे, कमिटी बनवेला आहे। ते कमिटीमा आपले गावाचे माणूस आहात तेही खास करून जिम्मेदारी निभावायला पाहिजे, जेणेकरून आपली पोसे चांगली शिकतील। हर एक पेरेंटला विचारू का तुमची अगर कंडिशन चांगली हवी तर तुम्ही पोसायला कसे शाळा नीट शिकवसा, तर हर पेरेंट असाच सांगेल काय अगर माझी परिवारची कंडिशन चांगला कमावत आहे
तर तो असाच सांगेल काही माही प्रायव्हेट शाळांतून नेऊन शिकवण. पेरेंट असा चाहतो काय आपले पोसायला चांगल्या प्रायव्हेट शाळांमध्ये नेऊन शिकवायचा, कारण काही चांगला शिक्षण जे पोसायला मिळला तर त्याचा भविष्य पण चांगला होय असा हर पेरेंटला माहित आहे. पण काही असं पण पेरेंट आहात, असं पण आई वडील आहात जे खुदच्या परिवार पोसायसाठी रोकड्यावर जाण 1-2 सांजेचा खाना खातात. असं कशी रीते ते खुदचे पोसायला चांगल्या रीते शिकवतील प्रायव्हेट शाळांत. माझी ही गोष्ट ऐकून काही पेरेंटने तर माझा विरोध पण केला. काही गावाची लोकांनी माझे हात पाय मोडायला पण तयारी केली आणि काही चुने होय प्रतिनिधी जेहीला आपले निवडून आणून तेही माझा विरोध पण केला. ते असं सांगाय मागत का ही जे मी गोट लावं ही तर दुसरे राज्य दुसरे प्रदेश जेव्हा होय तशी तू गोट लावस, आपले जाग आपल्या एरियामा अशी गोट नाही चाल असं नियम नाही मिळत. पण त्याला हे नाही माहित काय सरकार सर्व शिक्षा अभियान द्वारा हर पोसायला हर गावात हर व्यक्तीला चांगला शिक्षण मिळायला पाहिजे याचा तो नारा आहे, याचा तो उद्देश आहे. दादरा नगर हवेली आहे यो एक उद्योग कारखान्याचा एक प्रदेश तरीके पण ओळखला जातो. याचा सांगणं असाच काय बाहेर प्रदेश या बाहेर राज्यातून लोक आपल्या दादरा नगर हवेलीमा पैसा कमावा येईल असं सांगत की आपल्या दादरा नगर हवेली मग पैसा पिक पण तरी सुद्धा आपल्या दादरा नगर हवेलीचे युवांचे आणि आपले पोसायचे शिक्षण बाबत एक विचार करते तर विचार करायची गोष्ट आहे. ना तर त्यांना चांगला शिक्षण मिळ, ना तर त्यांना चांगली नोकरी मिळ, फक्त गुलामगिरी करायला शिकवत असं मला वाटत. नोकरी ज्याचा त्यांना असा भेव आहे की समाजासाठी तेव्हा 2 मिनिट देशात एक असा प्रदेश आहे लक्षद्वीप करून ज्या प्रदेशमा एक पण प्रायव्हेट शाळा नाही मिळत. आणि अगर प्रायव्हेट शाळा नाही हवे तर तुम्ही विचार करू शका काय त्याचं जे उच्च अधिकारी जे आहात या मोठे पोस्टवर जे माणूस बसेल आहात, चाहे सरकारी हवं या प्रायव्हेट सेक्टर माळ हवं या फिर राजकारण माळ हवं, त्यांची पोस्ट आहे ते पण सरकारी शाळांतून शिकवायची ना. आणि आपल्या दादरा नगर हवेलीमा अगर एक सांगायची गोष्ट होय तर तेव्हा तसं आहे काय एक साध्या शाळावर प्रायमरी शाळावर पण जी स्टाफ राहत साफसफाई करायसाठी त्यांची पण पोस्ट मिशन स्कूलवर या फिर प्रायव्हेट स्कूलवर शिकवतात आणि खुद आहात सरकारी जागा नोकरी करतात. आणि कोणी अगर पेरेंट जी ते शाळावर पोस्ट शिकत हवी ज्याची ते अगर पेरेंट जाण त्याला कंप्लेंट करत या त्यांचे खिलाफ काही एक शब्द सांगत हवे तर ती पण अशी सांगत काय तुम्हाला अगर शिकवायच्या हवा बेस्ट पोसायला शिकवायच्या हवा तर प्रायव्हेट शाळा आपले दादरा नगरीला भरमसाठ आहात, मिशनरी पण आहात आणि प्रायव्हेट शाळा पण आहात तेव्हा त्यांना शिकवा. तर त्याला माझा एक असा सवाल आहे काय अगर तुम्ही प्रायव्हेट शाळाचा वखाण करा या प्रायव्हेट शाळा शिकवायला मागा तर तुम्ही सरकारी शाळेत काय करायला नोकरी करत आहात. या आपल्या शाळेचे पट्टेवाळे पावडी हिंमत कुठून आली. सरकारने नियम शिक्षासाठी आख्याला सरखच बनवेला हा, आख्याला एक समान हा. सरकारने असा पण सांगेला आहे काय जो टीचर सरकारी शाळेवर कार्य करत हवा या शिकवत हवा ते टीचरने कधी पण क्लासचे पोसायला या क्लासचे विद्यार्थ्यांना असा नाही सांगायचा काय तुम्ही बाहेरून ट्युशन लावा. अगर हे शाळेत या एक क्लासमा तुम्हाला समजत नाही हवा तर बाहेरून ट्युशन लावा, प्रायव्हेटली ट्युशन घ्या असा सांगायचा अधिकार त्यांना दिलेला नाही आहे. पण अगर या आपले सांगू तर त्यांना काही नवल आठवल कसं काही शाळेचे जे स्टाफ पट्टेवाळ बाथरूम साफ करवा वाळ ते पण अगर असं सांगत हवं काय तुमच्या पोसांच्या भविष्याची एवढी तुम्हाला चिंता हवी तर तुम्ही प्रायव्हेट शाळेला नेऊन शिकवा. तर त्याच्या शाळेचे टीचरांचा काय सांगणं हवा एक विचार करायची गोष्ट आहे. काही पण सुधारणा व्हायची हवी या काही पण करायच्या हवा, काही पण आंदोलन करायचं हवा या काही पण जनजागृती या देशाच्या हितमा काही कोणासाठी लढायच्या हवा तर सुरुवात आपले करू आपल्या ग्रामीण क्षेत्रापासून. असे कानेकोपऱ्यापासून कच्चे पण चळवळीचा कच्चे पण आंदोलनाचा या फिर आपल्या भारत देशाला पण जे स्वातंत्र्य मिळवायची सुरुवात केली तर ती आपल्या गावठी या ग्रामीण क्षेत्रापासूनच केली. पण काही जे आपल्या लोकांसाठी सरकारद्वारे सोय करायची हवी तर ते सुरुवात कुठून करत आहेत शहरापासून. आणि शहरापासून सुरुवात करत आहेत
आणि शहरापासून सुधारणा करता करता आपल्या गावात यासाठी काही वर्ष निघून जातात. तोपर्यंत वय या समय कोणाच्या हातात नाही, कोणी पण बांधून त्याला ठेव नाही. कारण काय, एक वखत आपल्या हातातून जो समय निघून गेला, आपल्या मुलाचा जो शिकायचा वय सांगत, काही शिकायची कोणती पण वय नाही राहत. पण तुम्हाला पण आणि आम्हाला पण माहीतच आहे, काय गावठी एरियामा या ग्रामीण क्षेत्रामा एक वखत पोसायची वय हा बालपणापासून रोड वयात जाई तो पाय पाड, त्याच्यानंतर तो शिकायला रजू नाही कर, या इंटरेस्ट ओढा घेई नाही. तर याच्यासाठी समय राहता आपल्या गावाचे ग्रामीण क्षेत्राचे शाळांचा सुधारायचा प्रयास करायला पाहिजे. तुम्हाला असं वाटत होतं काय भाई आपल्याला कोण हा अधिकार दिला? आपल्या गावाची जी शाळा आहे त्यांच्या कंडिशन, त्यांची परिस्थिती सुधारायसाठी शिक्षा मंत्रालयाने आपल्याला हो पुरा अधिकार दिलेला आहे. पण आपल्या गावातील या आपल्या छोट्या शहरातील आई वडिलांना माहीत नाही, त्याच्यासाठी यावर दुर्लक्ष होत आहे. याच्यासाठी शिक्षा मंत्रालय द्वारा एक SMC कमिटी, स्कूल मॅनेजमेंट कमिटी चे नावाने एक कमिटी एक समिती बनवण्यात आली. आपल्या क्षेत्र आपल्या शाळावर बनवायला अधिकार दिला आहे. SMC कमिटी, SMC यानी की स्कूल मॅनेजमेंट कमिटी. याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश हाच आहे काय, सर्व शिक्षा अभियानद्वारे हरेक गाव शहरात या गावात हरेक परिवारातील हरेक मुलांना चांगली शिक्षा मिळावं, याचा उद्देश हाच आहे. तर SMC कमिटी बनवायसाठी काही सरकारने नियम बनवेला. SMC कमिटी शिक्षा अधिकार अधिनियम RTE ऍक्ट 2009 ह्या वर्षी सुरुवातीचा गठन कसा करत या कशी बनवत ही SMC कमिटी. बहु दिवसापासून तुम्हाला मी सांगत होतो SMC कमिटीचे अधिकार जर आपल्या आई वडिलांना चांगलं माहीत हवं तर हरेक चांगला शिक्षण मिळून तर SMC कमिटीची संरचना या गठन कसं करत त्याचे विषय आपले जाणू. तर अख्यान पुढा SMC कमिटी गठन करायसाठी 7 दिवस या 15 दिवसाचे अगोदर आपल्या शाळेतून आपल्या परिसरमा या आपल्या गावाचे क्षेत्रमा एक टीचर द्वारे या प्रिन्सिपल द्वारे एक पत्र लिखून एक अशी सूचना करण्यात येतं काय, तुमच्या शाळेत SMC कमिटी बनवायसाठी सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उपस्थित राहायचं. जास्तीत जास्ती आई वडील या पाहिजेत. याच्यासाठी ती सूचना 15 दिवसाचे या फिर 7 दिवसाचे अगोदर आपल्या मुलाद्वारे आपल्या घरी कळवण्यात येते. जय पेरेंट मीटिंग याही सामान्य सभा जय भरण्यात येतं तेव्हा त्या सभेमा काही सदस्य कचेरीते निवडत. तर ती काही प्रक्रिया अशा प्रकारे आहे काय, हरेक सदस्यामातून 75% अभिभावक याने की आपलं पेरेंट आई वडील ची भागीदारी राहा. तेव्हातून 50% महिला पाहिजेत ना, बाकीचे जे 25% पुरुष पाहिजेत आणि बाकीचे जे 25% जे राहत ते आहात शाळेचे प्रतिनिधी या शाळेचं टीचर या शाळेचं अगर हाय सेकंडरी शाळा हवी तर त्याच्या स्कूलचं स्टुडंट लीडर पण राहू शकत. आपल्या गावात SMC कमिटी बनवायचं बनवत, पण फक्त ती दाखवाय पुरते. कोणाला तर ते शिक्षण अधिकाऱ्यांना. कारण काय, जे SMC कमिटी बनवत ते टायमाला जे मेंबर राहत, मेंबर म्हणजे जी पेरेंट राहतात खास करून अशिक्षित, पण त्यांचा जो अधिकार आहे पोसायला चांगला शिक्षण मिळवायचा, या जे चांगला शिक्षण मिळत नाही हवा आणि असे गोष्टीवर जे जबाब टाकाय पाहिजे या सांगाय पाहिजे. त्यासाठी जी SMC कमिटी बनवत जाणून बुजून या फिर अंजानामा ते असं
एसएमसी कमिटीचे मेंबर चुनत काय ज्याला खुदचा नाव पण लिखता येत नाही हवा. आणि तुम्ही विचार करा काय जे माणसाला खुदचा नाव लिखता सुधीचा नाही आवडत तर ते खुदची जिम्मेदारी खुदचे अधिकार शिक्षक माणसाचे समोर कशी रीती ते सांगतील. बरोबर ना. जे मेंबर राहत त्याचं काम काय राहत तेमातून एक अध्यक्ष दुसरा उपाध्यक्ष राह. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यो आपल्या गावातील कोणाचा ना कोणाचा पेरेंट राहतो आणि ते पेरेंटनी पुरे गावाचे पोसायचे भविष्याच्या देखरेख चांगला शिक्षण मिळाय पाहिजे याचा करायची जिम्मेदारी ते अध्यक्षवर दिज. पण तो अध्यक्ष पण फक्त साईन कराय पुरताच राहतो असं मला वाटत. कारण काय अगर ते अध्यक्षाने चांगली जिम्मेदारी निभावेल राहते तर आपल्या गावाचे जे शाळा आहात त्याच्या जे शिक्षण जे मिळत आहे सध्या जो शिक्षण एकदम ग्राउंड लेवलला आहे खुद जी पाचवी कक्षाबद्दल जी शाळा हवी त्याचे पोसायला खुदचा नाव सुधीचा आवडत नाही हवा. तर याचा सांगायचा उद्देश योच का एक तर एसएमसी कमिटी कार्यरत नाही मिळत या जे एसएमसी चे कमिटीचे जे अध्यक्ष आहात या जे मेंबर आहात त्याला खुदचं अधिकार खुदची जिम्मेदारी माहीत नाही मिळत. तर आज आपल्या या व्हिडिओद्वारे एसएमसी कमिटीची जिम्मेदारी ते जाणून घेऊ. तर अख्यान पुढे त्यांचा काम आहे शाळेवर निगराणी ठेवायचा. एसएमसी कमिटी माझे अध्यक्ष राहतात जे मेंबर राहतात त्यांचा पण काम काय राहतं निगराणी करायचा मॉनिटरिंग करायचा. त्याला हे नागायचं राह शिक्षक या स्टाफ टाइमावर येत काही नाही आणि येत तर पोसायला शिकवत काही नाही. फक्त आणि जे पोसायला शिक्षण दिजत ते गुणवत्तापूर्ण आहे काही नाही. काय जी शाळेला दुपारचे खाना मिळत त्याची गुणवत्ता त्याची स्वच्छता आहे काय नाही चांगल्या रीते मिळत काय नाही. तिसरा जो आहे तो SDP तर जी शाळा डेव्हलपमेंट साठी जो फंड आहे ती चांगले ते करत काही नाही. जो पैसा येतो तो ते कामासाठी वापरत काही नाही. त्याची निगराणी कोण करत एसएमसी कमिटी. आणि शाळेचे सुधारण्यासाठी जे अलग अलग प्रकारचे जे निधी आहे त्यांचा वापर शाळेचे सुधारण्यासाठी होय काही नाही याची पण निगराणी करायसाठी एसएमसी कमिटीचा अहम भूमिका आहे. त्यांच्याशिवाय त्यांच्या सही शिवाय 1 रुपया पण खर्च करू शकत नाही. एवढी मोठी जिम्मेदारी ते एसएमसी चे अध्यक्षाचे हाताखाली राह. पण तरी सत्ता अगर गावाचे शाळेची आपल्या परिसराचे शाळेची दुर्दशा अशी होत हवी एक विचार करायची गोष्ट आहे. एसएमसी कमिटीचे कार्य काय याच्याविषयी तर आपल्याला जानकारी घेतली पण त्याचा अधिकार आणि त्याचा हक काय ते पण तुम्हाला सांगू इच्छितो. कारण काय अधिकार आणि हक तुम्हाला जे माहित नाही हवं फक्त कार्य माहित हवं तर फक्त तुम्ही कामच करत राहता. जेठं काही भ्रष्टाचार होय या जेठं काही जे शाळेचे डेव्हलपसाठी जो खर्च आहे तुम्हाला अगर हिसाब नाही दाखवला तर तुम्ही कचे अधिकाराने तेव्हा मागून शका. काय जो पण एसएमसी कमिटीचा अधिकार आहे या हक आहे तो जो पण शाळेच्या सोयीसाठी या सुधारणासाठी या डेव्हलपसाठी जो पण फंड येत हवा टोटल 5 प्रकारचा फंड येतो. एसएमसी कमिटीचा अध्यक्ष याचा संलग्न एक खाता राह ते खात्याचा विवरण मागायचा अधिकार एसएमसी चे मेंबरच्या हातात राह. जो काढला गेला तो हकीकत मा शाळेचे सुधारणासाठीच वापरला गेला काय नाही याचा पण पुरा निरीक्षण पुरा लेखाजोखा मागायचा अधिकार एसएमसी कमिटीच्या हातात राह. मुख्य जे ग्रांट आहात तेव्हा पहिला जो ग्रांट येतो तो कंपोजिट स्कूल ग्रांट साफसफाई करायला करण्यात येतं. दुसरा जो आहे शाळेचा बिल लाईटचा बिल असो या टॅक्स या फिर काही झेरॉक्स काही असा जो बिल हवा कागदाचा त्याच्यासाठी जो बिल तो कंपोजिट ग्रांट माथून वापरला जातो. या शाळेची जी छोटी मोठी जी मरम्मत करण्यात येतं ती पण ह्या कंपोजिट ग्रांट माथून वापरली जाते. जो दुसरा जो ग्रांट आहे तो खेळ या लायब्ररीसाठी त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकास व्हायला पाहिजे याच्यासाठी खेळ आणि लायब्ररी ग्रांट
या प्रकारचे ग्रांटमा या निधीमा काही फंड येईल. तिसरा जो ग्रांट आहे तो TLM ग्रांट. असे मग शिकवायसाठी जो पहल करण्यात येतो या त्याच्यासाठी जी सामग्री लाग, दाखला तरीके नवं चार्ट, नक्स, मॉडेल, यासाठी जो TLM ग्रांट येतो या निधीचा वापर करण्यात येतो. चौथा जो ग्रांट आहे तो स्कूल सुरक्षा ग्रांट. स्कूल सुरक्षा ग्रांट या निधीमा या फंडमा कची कार्य येतात, जशी काय स्कूलमा फर्स्ट एड बॉक्स, तर हारी त्यांचे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण करवायला लागतात. तर जे हे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करण्यात येत त्या टायमाला पोसायला कोणी पड या कोणाला इजा होय त्यासाठी फर्स्ट एड बॉक्स द्यासाठी जो बॉक्स तेव्हा आयोडीन, पट्टी, मरम्मतसाठी वापरला जातो. आपल्या अलग अलग प्रदेशमध्ये, अलग अलग राज्यामध्ये विकासासाठी अलग अलग डिपार्टमेंट असतात. जसं काय संघ प्रदेश असेल तर तिथे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर या RDC, कलेक्टर हे असतात. यांच्या समक्ष आपल्याला ती अर्ज या ती तक्रार पत्र लेखित मध्ये द्यायला लागेल. हारी एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये पण सेम कॉपी फॉरवर्ड करायला लागेल, द्यायला लागेल. आणि तिथून जे पण तुमचं शिकायत असेल या कंप्लेंट असेल त्यांचं निवारण करण्यात येईल. तिथून पण निवारण नाही झाला तर शिकायत निवारण पब्लिक ग्रॅमर्स करून आपल्या मोबाईलमध्ये उमंग करून एक ॲप असतो. त्या ॲपमध्ये पब्लिक ग्रीव्हन्स करून एक पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती तुम्ही ऑनलाईन शिकायत पण दर्ज करू शका. या कमिटी निष्क्रिय असेल असे केसमध्ये तुम्ही काय करा, कारण काय आपल्याच्या मुलाचा जो भविष्य आहे दुसऱ्याच्या भरोश्यावर या तो नाही कर म्हणून आपले काय त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. त्याच्यासाठी पण काही पर्याय असेल ना, तर तो पर्याय काय आहे, जी कमिटी जी कार्यरत नाही आहे याच्यासाठी नवीन SMC कमिटी करायसाठी एक सामान्य पेरेंट मीटिंग घ्या असे पत्राद्वारे तुम्ही सांगू शकता, या फिर डायरेक्ट फेस टू फेस प्रिन्सिपलला मिळून पण तुम्ही अपील करू शकता की SMC कमिटी रिगठन करा. जर तुमचा ऐकून प्रिन्सिपल या फिर बाहेरी दबाव जशी राजकारणी दबाव च्या लिधे जर प्रिन्सिपल ऐकत नसेल तर त्यांना सांगा की RTE ऍक्ट 2009 च्या शिक्षा अधिनियम च्या आधारे हर 2 वर्ष नंतर SMC कमिटी रिगठन करणे आवश्यक आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये अजून पण राजकारणी लोकांचा दबदबा असतोच आणि त्यांच्या दबावामुळे काही जे शाळा आहात त्या दोघांच्या ताळमेळ नुसार चालत आहेत आणि ज्याचे करून ते शाळेची दुर्गती या चांगली सुरळीत चालत नाही आहे. तर अशा ठिकाणी जेव्हा RTE ऍक्ट 2009 चे कायद्याच्या अधीन जर SMC कमिटी नवीन गठन करण्यात येत असेल, असे कारणामध्ये कोणी पण चुनेल प्रतिनिधी पंचायतचा या डिस्ट्रिक्टचा असो इंटरफेअर करू शकत नाही, कारण तो त्याला अधिकार दिला नाही आहे. त्याला अधिकार फक्त हाच आहे की आपल्या गावाच्या विकासासाठी चांगलं व्हायला पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायचे असतं.